काँग्रेस नेते भाई जगताप आता आपल्यासोबत आहेत। भाई, आपण ऐकलं असेल हे वक्तव्य संजय गायकवाड यांचं, आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, ही विकृती आहेच त्यांच्यामध्ये, याला संस्कृती म्हणत नाही, ही विकृती आहे। आणि जीभ छाटणं, कुणाचं मुंडकं छाटणं ही यांची संस्कृती आहे। त्यांनी आजपर्यंत अशाच पद्धतीने कदाचित महाराष्ट्राचं राजकारण सगळं नाचवलंय। त्या लोकांच्या ह्या अशा प्रतिक्रिया होतात, त्याचा तीव्र शब्दामध्ये मी निषेध करतो। आणि एक प्रश्न माझा पण आहे, मग त्या बदलापूरच्या चिमुरडीवर झालेला जो अत्याचार आहे त्याच्या बाबतीमध्ये त्या ज्या भगिनी बोलत होत्या, माझ्या लाडके बहिणी बोलत होत्या, त्यांची जीभ चाटणार का? मग आता जे काही कायदा सुव्यवस्थेचे जे 12 वाजलेले आहेत, जे काही लोकांना बेदरकारपणा आहे, त्यांचे हे जे आहेत पदाधिकारी ते उडवतात आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्यांचा मृत्यू होतो आहे, त्यांना गाडी खाली चिरडतात आहेत, ते बोलतात आहेत, मग त्यांच्या पण जिभा छाटणार का? जे शेतकरी आज त्यांना मदत मिळावी म्हणून टाहो फोडतात आहेत, आज जे शेतकऱ्यांचे जे हाल होतात आहेत महाराष्ट्रात, ते बोलायला लागलेले, त्यांच्याही जिभा छाटणार का? जे विद्यार्थी ज्यांना त्यांच्या हे मिळालेल्या नाहीत, त्यांना जी सरकारी मदत असते, त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी ज्या आपण योजना केलेल्या आहेत त्यांना पैसे मिळत नाहीत, ते बोलतात आहेत, त्यांच्या सुद्धा जिभा छाटणार का? अशा भगिनींच्या, तरुणांच्या, बेरोजगार तरुण आज टाहो फोडतात आहेत महाराष्ट्रामध्ये, जे कधी घडलं नव्हतं महाराष्ट्रामध्ये। ठीक आहे, त्यांच्या सुद्धा जिभा छाटणार असा माझा प्रश्न आहे त्यांना। भाई, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल। तेव्हा काँग्रेसचे नेते भाई जगताप आपल्यासोबत होते, त्यांनी देखील या